ये है दैनिक प्रातःकाल का डिजिटल एडिशन प्रातःकाल लाइव। मला अतिशय आनंद आहे की आज दोन्ही पालख्यांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली। ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद आज प्राप्त केलेला आहे आणि मला आनंद आहे की यावेळी विशेषतः ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्या ठिकाणी असते तिथे खूप अडचणी होत्या, त्या अडचणी महानगरपालिकेने दूर केल्या आणि चांगल्या पद्धतीनं तिथे विस्तार करण्यात आला आणि पुढच्या वर्षी अजून चांगली व्यवस्था त्या ठिकाणी होईल असं लक्षात येत आहे। दोन्ही पालख्यांची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालली आहे आणि वारीला माझ्या शुभेच्छा तर आहेच, पण त्यासोबत सर्व वारकऱ्यांना माझी विनंती आहे की सर्व अतिशय आनंदाने जा, पण सुखरूपपणे जा। अतिशय सुखरूप अशा प्रकारे ही वारी पूर्ण व्हावी हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो। मुख्यमंत्री आहात, प्रार्थना केली वारीमध्ये सहभागी होत आहे। मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही किती व्यस्त असलात तरी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येतात, काय अनुभव आहे वारीचा? मला असं वाटतं की अतिशय सुंदर अनुभूती ही असते आणि आपल्या महाराष्ट्राची ही एक अशी परंपरा आहे की ज्यामुळे एक असीमित अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून इथे काही न मागता मिळतं अशा प्रकारची वारी आहे। अर्थात मला विश्वास आहे की मी जेव्हाही पांडुरंगाकडे जातो तसं तर मी ईश्वराला कधीच काही मागत नाही, पण जेव्हाही पांडुरंगाकडे जातो त्यावेळेस पांडुरंगाला एकच साकडं घालतो, कारण आमचे सगळे वारकरी हे शेतकरी पण आहे, त्यामुळे आमच्या वारकऱ्यांना शेतकऱ्यांना सुखी ठेव एवढंच पांडुरंगाकडे मागणं असतं। मिसिंग लिंकवरून तुम्ही आलात, येताना काय वाटलं का मनामध्ये? मला अतिशय आनंद झाला, काही अडचण न येता मिसिंग लिंकवरनं मी आलो आहे। मला असं वाटतं तेच सर्वांना उत्तर आहे। चला